नमस्कार. मे महिन्याचा शेवटचा टप्पा आता सुरू झाला आहे. म्हणजे मे महिन्याची आता आज 28-29 तारीख आणि आता उन्हाचाही या आठवड्यातला जरा चटका जरा जोरातच होता. सर्वसामान्य माणसं परेशान आहेत. एक तर परेशान भावनिक मुद्द्यांमुळे, आर्थिक विषयांमध्ये मल्टीस्टेट गुरफटत चाललेले आहेत आणि तिसरा हा उन्हाचा कडाका माणसाला आता सौ की पळ करून सोडतोय. या तीन तडामध्ये सर्वसामान्य माणूस असा गुरफटला आहे ना की आता याच्यातून बाहेर कसं पडायचं. कदाचित 4 तारखेच्या नंतर भावनिक मुद्दे आणि भावनिक विषय आता तडीस निघतील. सामाजिक क्षेत्रामध्ये कुटेंनी दिलेल्या शब्दावर आर्थिक तिढाही संपेल आणि पावसाच्या सरी आल्या तर बहुधा या जून महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचे निराकरण चांगल्या पद्धतीने होतील अशी आशा वाटू लागते. खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, की सामाजिक परिस्थिती जेव्हा आपण जगतो ना, तर कधी ऊन, कधी पाऊस, कधी वारा, कधी थंडी, अशा अनेक वातावरणाने आपलं जीवन भरलेलं आहे. तसं पाहिलं तर या मल्टीस्टेटनं भर हिवाळ्यात सुद्धा गरमीचं वातावरण तयार केलं होतं आणि आपल्या गरमीच्या या वातावरणामुळं सर्वसामान्य माणसामध्ये जी एक बेचैनता तयार केली ना, अस्वस्थता निर्माण केली ना, या अस्वस्थतेमुळे आजही सामाजिक परिस्थिती ही रुळावर आलेली नाही. तसं पाहिलं तर एकमेकाची नक्कल करताना त्याला अक्कल हवी हे जरी सत्य असेल ना, तर सामाजिक परिस्थितीमध्ये या लोकांनी याचं तारतम्य ठेवलं नाही. साईराम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, या मल्टीस्टेट सोसायटीची जी पूर्ण जो पाया आहे, जो पूर्णपणे उभारलेली इमारत आहे, ही सगळी नकलेवरच आहे. जवळपास पिग्मी एजंट म्हणून जे साईनाथ परभणे काम करत होते, त्या पिग्मी एजंट पासून ते चेअरमन पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अतिशय खडतड होता, मान्य आहे. त्यांनी एक एक टप्पेकडून विश्वास जोडत गेले, माणसं जोडत गेली, माणसांच्या परिस्थितीने आपल्या संपर्क वाढवत गेले. परंतु जेव्हा सगळ्या या गोष्टी या नकलेवर असल्या ना, की माणसाची फजिती होते. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता परभणी ठरतं. सामाजिक क्षेत्रांमध्ये परभण्यांनी खूप मोठी एक भरारी घेतली होती. जवळपास 32 शाखेपर्यंत त्यांचा व्याप वाढला होता. चांगली गावात शहरातील प्रतिष्ठित मंडळीमध्ये उठ बस होत होती. बसायला लक्झरियस गाडी म्हणजे फॉर्च्युनर सारख्या गाडीचा त्यांचा प्रवास व्हायचा. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जो गाडा फसला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आज ज्या पद्धतीने साईनाथ परभणीची अवस्था किंवा साईराम मल्टीस्टेटची अवस्था झाली आहे ना, ती खूप मानसिक धक्का देणारी. आज ते भावनिक भुरळ घालतायत. ज्यांना कर्ज दिली त्यांना भावनिक भुरळ घालतायत, त्यांना सिव्हिलचं भीती दाखवतायत. पण जेव्हा त्या तुमच्या या सगळ्या गोष्टी कधीच सत्यात आणि सगळ्या व्यवस्थित गाड्यावर रुळावर येतील ना, जेव्हा तुमच्या शाखा आणि तुमचं हे मुख्यालयचं कुलूप उघडेल तेव्हा. कारण की कोर्टातल्या तुम्ही कितीही प्रक्रिया सुरू करा, तुम्ही कोर्टातल्या कितीही चक्रा मारा किंवा कोर्टामधली प्रक्रिया तुम्ही किती जलद गतीने करण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्या गतीला जेव्हापर्यंत त्या शाखेची तुमचे दार उघडणार नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला त्या पद्धतीचा तो विश्वास आहे, ज्या पद्धतीचा वेग आहे, तो मिळणार नाही. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही आज एकच गोष्ट करायला हवी होती की ठीक आहे, जे काही पैसे बाजारपेठेमध्ये तुमचे अडकलेत किंवा ज्या गोष्टी अडकल्यात, त्या अडकलेल्या पैशांचा विचार करून सर्वसामान्य माणसाला तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे हाताळता आलं असतं, ज्या पद्धतीने तुम्ही एक एक गोष्ट एकमेकावर, कारण की मागच्या वेळेस अशाच काही पतसंस्था फसल्या होत्या, पण मल्टीस्टेट फसल्या होत्या, पण त्या मल्टीस्टेटनं
याच्यातून मार्ग काढीत शेवटचे म्हणजे काही आता त्यांचे देणे घेणे बाकी आहेत, परंतु सगळ्या गोष्टी आता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं, कारण की या गोष्टीत मी नाव याच्यासाठी घेत नाहीये की नाव, ज्या गोष्टी आता रुळावर येऊन त्यांनी आपला शेवटचा टप्पा गाठलाय आणि आता त्यांचे नाव घेऊन त्यांची बदनामी करण्यापेक्षा की या मल्टी स्टेटनं ज्या पद्धतीने संयम ठेवून आपले कार्यालय उघडे ठेवून आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वसनीयता निर्माण केली आणि या विश्वसनीयतेच्या जीवावरच जी काही डोक्यावर ओझी होती ती ओझी हळूहळू निवळण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने बाजूला निघण्याचा प्रयत्न केला. परंतु परभणी साहेब तुम्ही सगळं उलट केलं. सगळ्यात अगोदर जशाच पद्धतीनं तुम्हाला कळायला लागलं की आता आपण फसलोय, आपला गाडा कुठेतरी अडकलाय, की तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या शाखा बंद केल्या आणि शाखा बंद केला की लोकांमधला विश्वास जो आहे ना तो विश्वास उडाला. कारण की उधारी तेव्हाच येते, उधारी तेव्हाच गोळा होते जेव्हा दुकान चालू असतं. मग ही उधारी तुम्हाला आता किती महागात पडेल, ठीक आहे, ते कर्जदारांचे व्याज वाढत असतील, ते कर्जदारांवर त्या पद्धतीने त्यांची होत असेल, परंतु आज परिस्थिती ही लोकांची डबघाईला आलेली आहे. कारण की जवळपास तुमच्याकडे ज्या ठेवी आहेत त्या ठेवींच्या वर जवळपास 200-250 कोटीपर्यंत तुमचा ठेव डिपॉझिट होता, त्यापैकी तुम्ही 70-80 कोटी वाटलेत असं तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. परंतु हा जो पावतीचा जो मोठा टप्पा आहे ना तो टप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता कसोशीचे प्रयत्न म्हणजे तुम्हाला अगोदर तुमचे ऑफिस उघडावे लागतील, सर्वसामान्य माणसांना विश्वास देऊन की तुमचे पैसे या पद्धतीने होतील, त्या कर्ज आणि ठेवींचे दोघांचे समीकरण टाकून त्या पद्धतीने त्यांना मार्गस्थ करावं लागेल. कारण की या दोघांमधलं समन्वय जोपर्यंत निर्माण होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही किती आटापिटा करा जीवाचा, कितीही तुम्ही प्रयत्न करा, कारण की बाहेरून तुमच्याकडे काही आता तुम्ही ज्या पद्धतीने कोटेंनी किंवा राजस्थानी मल्टी स्टेटनं ज्या पद्धतीनं डोकं लावलंय त्या पद्धतीचं डोकं तुम्हाला आता लावता येईल का हे पहा. कारण की आज पैशाचा तिढा सुटला की सर्वसामान्य माणूस हा विसावायला येईल आणि तसंच त्याच पद्धतीने तुमच्या ज्या अडकलेल्या व्यवहारांचे जे टप्पे आहेत ते व्यवहार सुद्धा पूर्ण होतील, सामाजिक परिस्थिती पुन्हा रुळावर येईल. कारण की या रुळावर आणण्यासाठी अशाच पद्धतीचे प्रयत्न करावे लागतात, पण त्यासाठी कार्यालय उघडणं गरजेचं आहे, तुमच्या शाखा उघडणं गरजेचं आहे. कदाचित यापेक्षा देण्यापेक्षा येणं जास्त असेल, पण ते येणं कधी खरं असतं जेव्हा शाखा उघडतील तेव्हा. जोपर्यंत शाखाच उघडणार नाही तोपर्यंत येण्याचं काही खरं नसतं, देणं खरं असतं. त्यामुळं मराठीत म्हण आहे येण्याचं काही खरं नाही पण देणं हे मात्र निश्चित आहे. त्यामुळं तुम्ही आता येण्या देण्याचे विचार करण्यापेक्षा अगोदर तुमच्या शाखा ज्या आहेत गावोगावी त्यांना उघडा, त्या माध्यमातून त्या गावातले जे काही तुम्ही कर्ज वाटप केलेले ज्या पद्धतीने तुम्ही हे केलेले ते त्या कर्जाच्या रकमा आणि या दोन्ही रकमांचं मेळ घालून त्या सर्वसामान्य माणसाला या पद्धतीने कमिटमेंट करा की या दिवसापर्यंत या परिस्थितीपर्यंत मी तुमचे पैसे देऊन मी मग माझा व्यवहार पूर्ण करीन. त्याशिवाय ह्याच्यातून आता खऱ्या अर्थाने सुटायची परिस्थिती नाही. आणि ज्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीनं तुमच्याबद्दल ज्या काही गोष्टी आता कागद रंगायला लागली आहेत ना ती कागद तुम्हाला पुढच्या भविष्यात महाग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सगळ्यात सोपा मार्ग आहे की मध्यस्थीचा मार्ग, आणि मध्यस्थीचा मार्ग त्याच्यात स्वर्णमध्य काढा. या दोन्ही कर्ज वाटलेले कर्ज आणि आलेल्या ठेवींचा या दोघांचा मेळ घाला. त्याच्यातली जितकी रक्कम सहजपणे देता येतील, सगळ्यात छोटे डिपॉझिटर असतील मोठे डिपॉझिटर असतील त्यांना कशा पद्धतीने मोकळं करता येईल, 50% मोठ्या डिपॉझिटरला जर 50% देता येतील तर 50% किंवा 30% देता येतील तर 30%, पण लहान डिपॉझिटरला जितक्या लवकर मोकळा करता येतील त्या पद्धतीने मोकळा करण्याचा प्रयत्न करा. आणि सामाजिक जो तिढा निर्माण झालाय ना, ऊन कडकत आहे, लोकसभेचं वातावरण 4 तारखेला मोकळं होणार आहे, त्या पद्धतीने येणाऱ्या जूनमध्ये पावसाच्या सरीसोबत येणारे सगळे संकट स्थिर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.